हिंडेनबर्ग रिसर्चने मागील वर्षी अदानी समूहाविरोधात मोठे आरोप करत अहवाल प्रसिद्ध केला होता। या अहवालानंतर शेअर मार्केटमध्ये खूप मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते। आता पुन्हा एकदा हिंडेनबर्ग रिसर्चने नवीन आरोप करत अहवाल प्रसिद्ध केला आहे। या अहवालानुसार त्यांनी अदानी समूहाविरुद्ध न केलेल्या कारवाईमुळे सेबी प्रमुख माधवी पुरी बुच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर हिंडेनबर्गच्या अहवालात नेमके काय आरोप करण्यात आले आहेत? या अहवालामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले आहेत? या अहवालावर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि अदानी समूहाकडून काय स्पष्टीकरण आले आहे? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। याआधी गेल्या वर्षी म्हणजे 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबतचा पहिला रिपोर्ट प्रकाशित केला होता। हिंडनबर्ग रिसर्चचा हा अहवाल समोर आल्यानंतर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या उद्योग साम्राज्याला मोठा धक्का बसला होता। या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते। अहवाल समोर आल्यानंतर एका महिन्यात अदानी समूहाची एकूण संपत्ती 80 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6.63 लाख कोटी रुपयांनी घसरली होती। त्याचबरोबर पुढील 10 दिवसात गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप 20 यादीतून बाहेर पडले होते। याशिवाय गौतम अदानी यांना त्यांच्या अदानी एंटरप्राइजेस या कंपनीचा 20,000 कोटी रुपयांचा FPO ही रद्द करावा लागला होता। त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते। या दुसऱ्या अहवालामध्ये हिंडनबर्ग रिसर्चने सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गैरप्रकाराचे गंभीर आरोप केले आहेत। अदानी घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे। हिंडनबर्ग रिसर्चच्या म्हणण्यानुसार माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी मॉरिशस आणि बर्म्युडामधील ऑफशोर फंडामध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या फंडातील रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा आरोप हिंडनबर्गने दिलेल्या अहवालात करण्यात आला आहे। हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमधील काही महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे: अदानीशी संबंधित गुंतवणूक निधीची चौकशी करण्याची जबाबदारी सेबीला देण्यात आली होती। यात माधवी यांच्या वैयक्तिक गुंतवणूक निधीचा समावेश होता। 2017 मध्ये सेबीमध्ये नियुक्त होताच माधवी बुच यांनी त्यांच्या दोन्ही सल्लागार कंपन्या सोडल्याचा दावा करण्यात आला होता। पण 31 मार्च 2024 पर्यंतच्या शेअर होल्डिंगवरून असे लक्षात येते की अगोरा ॲडवायझरीमध्ये माधवी यांच्या पतीची नाही तर माधवी यांची 99% भागीदारी आहे। त्या अजूनही यात सक्रिय असून कंपनीच्या माध्यमातून पैसे कमवत आहे। अगोरा ॲडवायझरीने आर्थिक वर्ष 2022, 2023 आणि 2024 मध्ये 2.3 कोटींची कमाई केली। या काळात माधवी बुच सेबीच्या अध्यक्षा ह्या आहेत। सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असताना माधवी बुच यांनी त्यांच्या वैयक्तिक ईमेल ID वरून पतीचे नाव वापरून व्यवसाय केला। व्हिसल ब्लोअर अहवालानुसार 2017 मध्ये सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांनी अदानीशी जोडलेली खाती त्यांचे पती धवल बुच यांच्या नावे नोंदणीकृत आहेत याची खात्री करून घेतली। मात्र या अहवालानंतर सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल यांच्याशी आपले कोणतेही व्यावसायिक संबंध नाही असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले। सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या निवडक माहितीची मोडतोड करून पूर्वनिर्धारित निष्कर्ष काढण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत असे अदानी समूहाकडून सांगण्यात आले। तसेच या अहवालाबद्दल सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांना विचारले असता त्यांनी आमचे आयुष्य आणि आर्थिक व्यवहार एका खुल्या पुस्तकासारखे आहेत। गेल्या काही वर्षात सेबीला सर्व आवश्यक माहिती दिली गेली आहे। कुठलेही आर्थिक कागदपत्र उघड करण्यात आम्हाला अडचण नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।